गुड मॉर्निंग बॉयज. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्काइल हॅलाइड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय आणि नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बघितलं होतं आपण अल्काइल हॅलाइडचं स्पेसिफिकली. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड बघायचं आहे. खूप महत्त्वाचे रिॲक्शन्स आहेत, बोर्ड एक्झाममध्ये येणार आहेत, जे नीटमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स येतो की कशा प्रकारे तयार होणार आहेत इन द फॉर्म ऑफ तुम्हाला ते MCQ पॅटर्नमध्ये विचारणार आहेत. खूप छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण स्टार्ट करू. जी फर्स्ट मेथड आहे आपली, तर ती खूप सोपी मेथड बघा. 3 मेथड्स 4 मेथड्स आहे टोटली. तर ती एक मेथड तुम्ही लास्ट इयरमध्ये झालेली आहे, 11वीमध्ये तुमची कंप्लीट केलेली आहे. आपण चॅप्टर नंबर अल्केन आणि अल्किनमध्ये तुम्ही ती बघितलेली आहे, ती आपण शेवटी घेणार आहे. त्याच्यावर आपण स्टार्ट करू. पहिली बघा, पहिली मेथड जी येणार आहे ती फ्रॉम अल्कोहोल आहे. फ्रॉम अल्कोहोल. आता अल्कोहोलमध्ये पण परत 3 प्रकार पडतात वेगवेगळे. 3 वेगवेगळे रिॲक्शन होणार आहे, 3 वेगळे रिएजंट्स यूज करायचे. फ्रॉम अल्कोहोलमध्ये मी जर विचार केला तर फ्रॉम अल्कोहोलमध्ये काय सिंपल रिॲक्शन बघा. हे काय नक्की काय करायचं मला? हा अल्कोहोल आहे, मला हा हायड्रॉक्सिल ग्रुप हा रिप्लेस करायचा आहे. मला हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा आहे? X ने. आणि हा OH मला बाजूला काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मी काय करणार बघा की मला हा X हा OH हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस करून काय करायचं मला? तिथे X आणायचा आहे. पण ते आणण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे रिएजंट्स आहेत. त्यातली फर्स्ट रिॲक्शन आपण बघू. रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्शन करा. हायड्रोजन हॅलाइड आपल्याला माहिती आहे कोणते कोणते आहेत. तुमच्याकडे HCl आहे, तुमच्याकडे HBr आहे, तुमच्याकडे HI आहे. ह्या 3 HCl, HBr, HI चा यूज करून तुम्ही काय करणार आहे? इथं अल्काइल हॅलाइड्स तयार करणार आहे. जर तुम्हाला HCl तुम्हाला अल्काइल हॅलाइड पाहिजे, अल्काइल क्लोराइड पाहिजे असेल तर तुम्ही यूज काय करणार? हायड्रोजन क्लोराइड यूज करणार आहे. तुम्हाला अल्काइल ब्रोमाइड पाहिजे तुम्ही HBr यूज करणार आहे. आणि जर तुम्हाला अल्काइल आयोडाइड पाहिजे असेल तर तुम्ही काय यूज करणार आहे? HI यूज करणार आहे. सिंपल रिॲक्शन आहे. बघा एक्झाम्पल घेऊ आपण. अल्काइल क्लोराइड तयार करू. सिंपल रिॲक्शन काय? अल्कोहोल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ. बघा काय होतं. हा जो कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज करणार आहे मी, यूज ZnCl2 आणि हीट करतो. आता हे काय रिॲक्शन आहे बघा. when alcohol are heated of concentrated HCl in presence of ZnCl2, that's called as a Lucas reagent. It means HCl plus ZnCl2 हे जे मिश्रण आहे त्याला आपण काय म्हणतो? लुकस रिएजंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? लुकस रिएजंट म्हणणार आहे. आणि तो लुकस रिएजंट आपण काय करू शकतो? रिॲक्शन कॅरी करणार आहे. बघा सिंपल आहे. हा OH जाणार आहे H बरोबर, हा Cl इथे येणार आहे. हा Cl पुढे तर R ला अटॅक करणार, OH आणि H बाहेर पडणार. काय मिळालं तुम्हाला? RCl प्लस बाय प्रोडक्ट काय आहे? वॉटर येणार. सिंपल रिॲक्शन आहे. बघा एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ. सोपी एक्झाम्पल आहे. आता एक्झाम्पल मध्ये काय करायचं बघा. मी थोडेसे वेगळ्या डिफरंट टाइपचे एक्झाम्पल घेतोय. कशी कंडिशन व्हॅरी होते ते चेक करायचं आपल्याला. मी प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेतला. प्रायमरी अल्काइल हॅलाइड मला करायचं आहे. मी प्रायमरी अल्कोहोल घेतला इथेनॉल रिॲक्ट्स विथ HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl ZnCl2 मी हीट केलं. मी काय केलं? हीट केलं. काय झालं? CH3CH2 Cl प्लस H2 तयार झाला. सिंपल आहे. तुम्हाला इथाइल क्लोराइड मिळाला. इथाइल क्लोराइड इथे हा प्रायमरी अल्कोहोल होता. प्रायमरी अल्कोहोल. जर मी रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल बरोबर जर केली तर मला काय मिळणार आहे? मला सेकंडरी अल्काइल हॅलाइड मिळेल. HCl सेम रिॲक्शन ZnCl. काय मिळणार आहे? हा OH रिप्लेस होईल Cl. फक्त काय करायचं नाहीये. CH3CH Cl CH असं होणार आहे. प्लस H2 बाहेर पडेल. आणि मी जर टर्शियरी बरोबर रिॲक्शन केली CH3CH CH3 CH3 आणि इथं तुमचा OH असेल टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl आणि काय झालं बघा? टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड प्लस H2. आता ह्या रिॲक्शन बघा 3 रिॲक्शन एक्झाम्पल दिलेले आहेत. 3 रिॲक्शनचे एक्झाम्पल्स दिलेले. त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन्स फरक दिसते बघा. मी ज्यावेळी प्रायमरी अल्कोहोल घेतला
तेवढी मला ZnCl2 आणि हीटची गरज पडते. त्याशिवाय रिॲक्शन होणार नाही. का नाही होणार आहे? कारण आपल्याला माहिती आहे टर्शरी अल्कोहोल is greater reactive than secondary. Secondary is greater reactive than primary. Primary alcohol ची reaction towards the concentrated HCl ही कमी आहे. म्हणून आपल्याला कॅटलिस्ट टाकावं लागला ZnCl2. त्याचबरोबर मला हीट करावं लागलं. त्यावेळी रिॲक्शन झाली. पण मी सेकंडरी अल्कोहोल घेतला ज्यावेळी सेकंडरी अल्कोहोल त्यावेळी काय झालं बघा मला हीट करायची गरज पडली नाही. का सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी प्रायमरी पेक्षा जास्त आहे. हीटची गरज पडत नाही. ठीक आहे. पण मी टर्शरी अल्कोहोल घेतला तर मला ZnCl2 टाकायची गरज पडली नाही. कारण टर्शरी अल्कोहोल इन टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण टर्शरी अल्कोहोल घेतला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये फक्त फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तरी रिॲक्शन स्टार्ट होते. इट डज नॉट नीड अ कॅटलिस्ट. रिॲक्शन करण्यासाठी कॅटलिस्टची गरज पडत नाहीये. आणि काय मिळाले टर्शरी ब्युटाइल. सिंपल आहे. काय मिळालं मला अल्काइल क्लोराईड तयार केलं. अशाच पद्धतीने सेम रिॲक्शन्स आहेत. काय करणार आहे फक्त HBr च्या ऐवजी HCl वापरणार. सॉरी HCl च्या ऐवजी HBr वापरणार आहे HI वापरणार. सिंपल आहे. पण इतकं सोपं नाही. रिॲक्शन सेम आहे. रिॲक्शन सेम आहे. पण काय होणार आहे हा जो HBr आहे तो HBr ऍट द टाइम ऑफ रिॲक्शनच तयार करायचा असतो. असं आपण बॉटल मध्ये HCl तयार करून ठेवले तसं HBr तयार करून ठेवलं जात नाही. ऍट द टाइम ऑफ सिच्युएशन ऍट द टाइम ऑफ रिॲक्शन दे विल फ्रेशली प्रिपेअर्ड. ते फ्रेशली प्रिपेअर्ड तयार करावं लागतं. मग तो प्रिपेअर कसा करणार आहे खूप सोपी रिॲक्शन आहे बघा त्याची. काय मी सोडियम ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 NaBr. टॉइस मॉलिक्यूल मी घेतला रिॲक्शन बॅलन्सिंग साठी. काय झालेलं आहे बघा खूप सोपी रिॲक्शन आहे. HBr बाहेर पडला टॉइस HBr बाहेर पडला प्लस Na2SO4 तयार झाला. हा तुमचा काय मिळाला HBr हायड्रोजन ब्रोमाइड ऍट द टाइम ऑफ रिॲक्शन विथ ऍट द टाइम ऑफ रिॲक्शन. सिंपल आहे. तुम्ही काय केलं मग इथं काय केलं त्याच रिॲक्शन घेऊन HBr इथं फक्त मी काय करणार आहे आरामवरती मला काळजीपूर्वक काय करावं लागेल इथे घ्यावं लागेल NaBr प्लस H2SO4 हीट करा. बघा प्रायमरी आता सेम ऍज इट इज मग सारखंच करणार आपण. इथे HBr आहे इथे आरामवरती काय ना NaBr प्लस H2SO4 इथे काय होईल Cl च्या ऐवजी Br. इथं काय होणार आहे बघा इथे हीट आहे इथे NaBr सेकंडरी अल्कोहोल आहे इथे हीटची गरज पडणार नाही. बघा पण आता मुलं काय करतात सरांनी सांगितलं होतं टर्शरीला काय कॅटलिस्टची गरज नाहीये पण इथं काहीच टाकत नाही फक्त HBr टाकतात. अरे पण काय आहे HBr तयार करण्यासाठी मला काय करावं लागेल सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 घ्यावाच लागेल. त्याशिवाय HBr तयार होणार नाहीये. सिंपल वे समजते ना. खूप सोपं आहे बाळांनो. थोडं लक्ष द्या. वही पेन्सिल तुमच्या बरोबर पाहिजे. जे सांगतो ते लिहून घ्यायचं नोट डाऊन करायचं. बघा काय ते HBr आहे फक्त प्रायमरीला हिट केलेलं आहे. सेकंडरी आणि टर्शियरी हिटची गरज लागत नाहीये कारण मी मगाशी सांगितलेलं आहे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल टर्शियरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. सिंपल आहे. त्याच प्रकारे रिॲक्शन फक्त इथे प्रायमरीला हिटिंग आहे सेकंडरी टर्शियरी हिटिंग नाहीये. इथं काय होईल बघा इकडे चेंज केलाच नाहीये. काय इथं काय मिळणार तुम्हाला इथाइल ब्रोमाइड मिळणार. इथं काय मिळेल चला सांगा बरं नाव सांगा लवकर. काय याचं नाव आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. याचं नाव आहे टर्शियरी ब्युटाइल. सिंपल आहे. असंच काय होणार आहे रिॲक्शन पुन्हा बरोबर. आता मला अल्काइल आयोडाइड करायचं मी काय करणार मला HBr HCl यूज करून चालणार नाही. मी काय यूज करणार आहे HI आणि HI ची रिॲक्टिव्हिटी आपण 11वी मध्येच आपलं झालेलं आहे बघा 11वी मध्येच झालेले आपले HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कुणापेक्षा HBr आणि HCl. ती पण रिॲक्टिव्हिटी माहिती तुम्हाला अल्काइल क्लोराइड तयार करतो अल्काइल हॅलाइड तयार करताना HI is more reactive than HBr is more reactive than HCl. ही प्रायोरिटी ऑर्डर आहे. हे लक्षात ठेवा. दोन प्रायोरिटी ऑर्डर्स आहेत. एक अल्कोहोलची प्रायोरिटी ऑर्डर आहे आणि एक रिॲक्टिव्हिटी कोणाची प्रायोरिटी ऑर्डर आहे एक आपल्या हायड्रोजन हॅलाइडची प्रायोरिटी ऑर्डर. इथे इन केस आपल्याला अल्काइल आयोडाइड तयार करायचा आहे ओन्ली HI यूज करणार. हीट करा तुम्हाला काय मिळणार आहे अल्काइल आयोडाइड मिळणार. बाकी सगळे सेम एक्झाम्पल्स आहेत की फक्त काय करणार फक्त HI यूज करा. तुम्हाला त्या पद्धतीचा करस्पॉन्डिंग
अल्काइल आयोडाईन मिळणार आहे. अल्काइल आयोडाईन मिळणार आहे. सिंपल आहे. हा अजून एक रिएक्शन तुम्हाला स्पेसिफिकली सांगतो बघा. काय जर तुम्हाला यील्ड ऑफ कंपाऊंड जास्त पाहिजे तर तुम्ही अल्कोहोल reacts with Ki or NaR in 95% phosphoric acid. In presence of 95% phosphoric acid बद्दल तुम्ही रिएक्शन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा. Ri प्लस काय मिळेल KOH जास्ती अल्काइल आयोडाईन. सिंपल आहे. पहिली मेथड समजली बघा इथं आपली. पहिली मेथड म्हणजे कुठली फ्रॉम अल्कोहोल मधली पहिली रिएक्शन ऑफ हायड्रोजन हलाइड सपोर्ट. ठीक आहे. आता हायड्रोजन हलाइड पासून संपला. आता दुसरी रिएक्शन आपल्याला मेन इम्पॉर्टंट आहे. खूप बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये आलेली आहे. जेई नीट मध्ये 40 क्वेश्चन्स असतात बघा. तर दुसऱ्याकडून बघू. फ्रॉम फॉस्फरस हलाइड दुसरी रिएक्शन ही म्हणून आपल्याला फ्रॉम अल्कोहोल मध्येच फ्रॉम फॉस्फरस हलाइड. आता फॉस्फरस हलाइड काय आहे तर दोन प्रकारचे फॉस्फरस हलाइड आहेत. एक PX3 येतो आणि एक PX5 येतो. फॉस्फरस ट्रायहलाइड, फॉस्फरस पेंटाहलाइड. फॉस्फरस ट्रायहलाइड मध्ये कोण येणार आहे PCl3 येणार आहे, PBr3 येणार आहे आणि PI3 येणार आहे. फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड. आणि PX5 मध्ये PCl5 येतो, PBr5 येतो, PI5 येतो. फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस पेंटाब्रोमाइड, फॉस्फरस पेंटाआयोडाइड. हे जे हा जो आहे तो स्टेबल आहे आणि हे जे दोन आहेत ते थोडेसे लेस स्टेबल आहेत. हा जो आहे PCl5 तो स्टेबल आहे आणि हे जे ते डज नॉट एक्झिस्ट सापडत नाही आहेत. त्यामुळे आपल्याला यांची रिएक्शन बघायची. आपल्याला चारच रिएक्शन बघायचे. PCl3, PBr3, PI3 आणि PCl5 यांचेच आपल्याला रिएक्शन बघायचे. खूप सोपे रिएक्शन आहे. एक समजली तुम्हाला सगळ्या रिएक्शन समजणार आहेत. बघा पहिल्यांदा आपण काय करू थोडंसं PCl3 ची रिएक्शन घेऊ. खूप सोपी आहे. फॉस्फरस ट्रायक्लोराइड बघा मी अल्कोहोल घेतला. अल्कोहोल रिएक्ट्स विथ PCl3 heated with PCl3 आणि मला ते रिएक्शन करायचं. आता रिएक्शन करायचं आपलं बेसिक काय करायचं आपण बघितलं म्हटलं ROH काढायचं आहे मला X टाकायचं हायड्रोजन क्लोरीन. पण तुम्ही क्लोरीन टाकायचं तर 3 क्लोरीन आहे आणि हायड्रोजन ग्रुप एकच आहे. रिएक्शन बॅलन्स होत नाहीये. त्यासाठी मेन काय बघा कायम लक्षात ठेवायचं आपल्याला. खूप सोपी भाषा सांगतो बघा. PCl3, PBr3, PI3 जर रिएक्शन मध्ये आलाच तर तुम्हाला अल्कोहोलचे किती मॉलिक्यूल घेणार आहे तुम्ही 3 मॉलिक्यूल अल्कोहोल. किती मॉलिक्यूल घेणार आहे डोक्यात ठेवून द्यायचं. 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतले. काय होणार आहे 3 हायड्रोक्सिल ग्रुप बाहेर पडले 3 CL आले. खूप सोपं आलं काय थ्राइस RCl अल्काइल क्लोराइड मिळाला. आता शिल्लक काय काय नाही बघा. आपल्याकडे 3 OH आहेत आणि एकच फॉस्फरस ॲटम शिल्लक आहे. तर काय करायचं बघा बाय प्रोडक्ट काय लक्षात ठेवायचा H3PO3 फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड हा तुमचा बाय प्रोडक्ट आला H3PO3. सगळ्या रिएक्शन मध्ये हाच येणार. PBr3 ला येणार आहे, PI3 ला येणार आहे, PCl3 ला येणार. सिंपल आहे. बघा एखादी रिएक्शन आपण CH3 CH2 CH2OH सांगा कोण आहे N प्रोपाइल अल्कोहोल आहे. N प्रोपाइल अल्कोहोल रिएक्ट्स विथ काय आहे PCl3. काय होईल सांगा बरं सोपं आहे. CH3 CH2 CH2Cl 3 मॉलिक्यूल प्लस H3PO3 फॉस्फरस. सिंपल आहे. आता फक्त एक लक्षात घ्या कंडिशन काय हा PCl3 स्टेबल आहे आणि PBr3 आणि PI3 हा लेस स्टेबल आहे. म्हणजे काय आहे ऍट द टाइम ऑफ अ रिएक्शन ऍट द टाइम ऑफ अ सिच्युएशन यू टू प्रोड्यूस तो फॉर्म करायचा आहे आणि मग रिएक्शन करायची. म्हणजे काय आहे अल्कोहोल रिएक्ट्स विथ ब्रोमीन और आयोडीन इन प्रेझेन्स ऑफ अ रेड फॉस्फरस आणि मग रिएक्शन कॅरी होणार आहे. पण आता मी तुम्हाला रिएक्शन सांगतो बघा. PBr3 आणि PI3 कसं तयार होतो ऍट द टाइम ऑफ सिच्युएशन. एक रिएक्शन फॉर्म मध्ये बघा तुम्हाला एक काम करतो. रिएक्शन फॉर्म मध्ये
खूप सोपी रिॲक्शन मध्ये आहे बघा. ट्वाइस फॉस्फरस घेतला आणि थ्राइस Br2 काय तयार बरोबर रिॲक्शन बघा डोक्याला बघा रिॲक्शन बॅलन्स कशी होईल. ट्वाइस PbR3 ट्वाइस PbR3 तयार झाला. आलं का बघा 3 गुणिले 6 6 दोन आहेत 2 फॉस्फरस आहे. असंच Pi पण होणार आहे. असंच काय होतं Pi पण होतं. आता दोन मॉलिक्यूल तयार झाले तर एकच मॉलिक्यूल पण रिॲक्शन नाही घ्यायचं. मी एक रिॲक्शन घेऊ. डायरेक्ट एक्झाम्पल घेतो बघा. थ्राइस मॉलिक्यूल ऑफ CH3 CHOH CH3 सेकंडरी घेतलं काही फरक पडत नाही सेम रिॲक्शन प्लस PbR3 कसं तयार झालं. PbR3 मध्ये इथे लिहायचं आहे P प्लस Br2 हिट केलं काय झालं सेम जिथं OH आहे ते OH Br ने रिप्लेस होणार. काय झालं थ्राइस मॉलिक्यूल ऑफ CH3 CH Br CH प्लस काय होईल H3PO3 बाय प्रोडक्ट तोच आहे फॉस्फरस ऍसिड. सिंपल आहे. इथे लक्षात येते का. खूप सोप्या पद्धतीने सांगतोय बघा. Pi तर सेम आहे ना. Pi ला काय बघा. Pi ला काय सांगा फक्त इथं काय Pi3 इथं काय येणार P प्लस I2 हिट केलं. एक एक्झाम्पल दुसरं घेतो मी टर्शरी घेतो. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड OH काय मिळेल तुम्हाला सांगा. सोडवा लवकर काय येईल सोपं आहे सर. CH3 इथे करणार R प्लस H3PO3 सोपं आहे. झालं का लिहून झालं. आता आपण काय करू PCl फाईलची रिॲक्शन घेऊ. PX फाईल खूप सोपी रिॲक्शन ही पण खूप सोपी बघा. लक्ष द्या समजते ना. आणि वर्गातलं फील येते का. वर्गातल्या फील सारखं शिकवतोय. चालू लेक्चर ऑनलाईन लेक्चर वाटलं नाही पाहिजे रे. तुम्ही वही आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे. राईट डाऊन करायचं एक एक रिॲक्शन. मग आपण PCl फाईलची रिॲक्शन घेतोय. एक सिंपल रिॲक्शन घेऊ CH3 CH2OH. आता मी रिॲक्शन कोणाबरोबर करणार आहे PCl5 बरोबर करणार आहे. फॉस्फरस पेंटाक्लोराइड हिट केलं मी काय म्हणणार बघा. आता मुलं इथे गडबड करतात. जसं सरांनी सांगितलं PCl3 PbR3 Pi3 ला अल्कोहलचे किती मॉलिक्यूल घ्यायचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे. मुलं इथे PCl5 बघितला 5 मॉलिक्यूल घेतात आणि 5 मॉलिक्यूल घेतले की रिॲक्शन चुकणार आहे. सिंपल एकच मॉलिक्यूल आहे हा रिॲक्शन आहे बघा. काय केलं मी हा OH रिप्लेस केला Cl पहिल्यांदा काय झालं बघा CH3 CH2 Cl बरोबर शिल्लक आहे. आता काय झालं हा तुम्हाला इथाइल क्लोराइड मिळाला. इथाइल क्लोराइड तुम्हाला मिळालेला आहे. आता शिल्लक काय राहिले बघा. तुमच्याकडे OH शिल्लक आहे तुमच्याकडे फॉस्फरस शिल्लक आहे आणि तुमच्याकडे 4 ॲटम्स ऑफ क्लोरीन शिल्लक आहे बरोबर ना. हे शिल्लक आहे. त्यातलं काय होतं बघा त्यातला एक H आणि हा Cl बाहेर जाणार आहे. काय मिळालं तुम्हाला पहिला बाय प्रोडक्ट HCl मिळाला. ठीक आहे प्लस आता शिल्लक काय तुमच्याकडे बघा. एक फॉस्फरस आहे तुमच्याकडे हायड्रोजन गेला इथे राहिले 3 Cl. एक फॉस्फरस आहे ऑक्सिजन आहे आणि 3 मॉलिक्यूल 3 आयटम कोणाचे तुमच्याकडे क्लोरीनचे POCl3 काय बाय प्रोडक्ट आहे POCl3. फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड सिंपल रिॲक्शन कुठली घ्या प्रायमरी गॅस सेकंडरी गॅस टर्शियरी गॅस सगळे गाइस इट इज बाय प्रोडक्ट. हे दोनच येणार. जसं PCl3 PbR3 Pi3 ला H3PO3 काय होता बाय प्रोडक्ट होता तसंच PCl5 ला HCl आणि POCl3 हा बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही कुठला आहे CH3 CH2 सेकंडरी ब्युटाइल बघा CH3 प्लस काय आलं PCl5. सांगा बरं रिॲक्शन काय होईल. इथलं Cl OH जाणार Cl येणार समजा CH3 CH2 CHCl CH3 प्लस HCl प्लस POCl3 सिंपल रिॲक्शन खूप सोपं रिॲक्शन आहे. येते लक्षात.
क्लिअरिफाय सेकंड पण झालं आपलं फ्रॉम फॉस्फरस हॅलाइड झालं. आता बेस्ट मेथड बघा थर्ड वन घेतो मी एकदा फ्रॉम thionyl chloride. It is the best method to preparation of alkyl chloride. JEE NEET CET ला येऊ शकता. Which of the following method are used? Best method used for preparation of alkyl chloride. मी फक्त काय सांगतो alkyl chloride साठीचा. ब्रोमाइड आयोडाइड साठी सांगत नाहीये मी alkyl chloride साठी सांगतो. It is the best method. काय रिएक्शन आहे बघा खूप सोपी रिएक्शन आहे. Alcohol are heated with thionyl chloride. Alcohol are heated with thionyl chloride SOCl2. Thionyl chloride in solvent in presence of solvent pyridine नावाचं जे सॉल्व्हंट आहे in presence of pyridine मध्ये तुम्ही काय करताय रिएक्शन करताय. खूप सोपी रिएक्शन आहे बघा काय होतं. दोन Cl आहे एक Cl पुढे होता R जाणारे OH बाहेर पडला काय पडेल RCl प्लस. आता काय काय तयार झाले बघा तुमच्याकडे एक आणि एक सेल शिल्लक आहे तुमच्याकडे काय येणार बाय प्रोडक्ट HCl प्लस हा SO1 इथला एक SO2 हे दोन्ही सुद्धा काय इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट्स आहे. इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट म्हणजे ज्यावेळी रिएक्शन होते तुम्हाला काय मिळणार अल्काइल क्लोराइड मिळणार आहे प्लस HCl आहे प्लस SO2 आहे. पण हे जे दोघं आहे ते इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट्स आहे इझिली सेपरेट होतात म्हणून इट इज अ बेस्ट मेथड टू प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. म्हणजे जे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट आहे ते इझिली सेपरेट करता येतात. बाकीच्या रिएक्शन मध्ये ते ॲक्वस फॉर्म मध्ये असतील सॉलिड फॉर्म मध्ये असतील इझिली सेपरेट करता येत नाही. म्हणून ही जी मेथड आहे इट इज अ बेस्ट मेथड टू प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. एखादं एक्झाम्पल घ्या सिंपल वन CH3 CH2OH प्लस SOCl2 काय होईल हीट केलंय इन प्रेझेन्स ऑफ pyridine काय मिळणार तुम्हाला CH3 CH2Cl प्लस HCl प्लस SO2 इन द फॉर्म ऑफ ॲरोज वर्क करायच्या मध्ये गॅसेस फॉर्म. सिंपल आहे. इथं फ्रॉम अल्कोहोल सोडला बघा तीन झाले हायड्रोजन हॅलाइड फॉस्फरस हॅलाइड आणि थायोनिल क्लोराइड. आता जो पार्ट बघणार आपण हायड्रोकार्बन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे न्यू बुक्स मध्ये हायड्रोकार्बन. पण हायड्रोकार्बन ऑलरेडी आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. क्लोरिनेशन ऑफ अल्केन किंवा तुमचं मार्कोनी कॉप्सन आठवते का बघा फ्रॉम अल्किन पासून अल्काइल क्लोराइड तयार केलं आपण. पण एक सिंपल एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर ऑलरेडी झालेलं आहे तुम्ही 11वीला लॉकडाऊन चालू आहे तर 11वी मध्ये तुम्ही 11वीचं बुक्स ओपन करायचं आहे हायड्रोकार्बन मध्ये आहे. मी काल पण सांगितलं होतं जे जुने 11वीचे पुस्तकं आहेत आपली ती रीड करा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जेणेकरून बेसिक क्लिअर होईल तुमचं सगळं. अल्केन मध्ये आणि अल्किन मध्ये दोन रिॲक्शन आपण बघितले बघा. एक मी काल घेतली होती CH4 ची एक रिॲक्शन बघितली बघा फ्रॉम हायड्रोकार्बन बघा फ्रॉम हायड्रोकार्बन yes methane reacts with chlorine free radical mechanism होते बघा काय CH3Cl plus HCl. पण रिॲक्शन स्टॉप होत नाही. आपण काल बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही त्यांनी बघितलं असेल तर काय होणार रिॲक्शन कंटिन्युअस चालू राहते आणि तुमच्याकडे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज तयार होतात. ओके 4 हॅलोजन डेरिव्हेटिव्हज तयार झाले मिथाइल क्लोराइड मिथिलीन डायक्लोराइड क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्रा क्लोराइड असे 4 झालेले आहेत. मग हे 4 हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत अल्काइल हॅलाइड्स आहेत इझिली सेपरेट करता येत नाही. म्हणून हायड्रोकार्बन मध्ये फ्रॉम अल्केन आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करायचा जास्त प्रयत्न करतो होतो पण जास्त सेपरेशन करताना खूप अवघड होतं अडचण जातात होत ठीक आहे. आणि तुम्ही अल्किन मध्ये एक रिॲक्शन बघितली फ्रॉम अल्किन आठवते का बघा त्याच्यामध्ये दोन बघितले एक सिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल अल्किन आणि एक अनसिमेट्रिकल अल्किन आठवते का बघा. अनसिमेट्रिकल आठवते की सगळ्यांना आठवतं कोण आठवतंय मार्कोनी-कॉप्स रूल आठवलं का. Marconi-Cox rule, anti-Marconi-Cox rule. When unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, the negative part of a reagents are attached to which carbon atom? Have a less number of hydrogen atom. बघा एक simple example घेऊ आपण.
CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस मी काय केलं अनसिमेट्रिकल अल्किन रिएजंट वापरला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय झालं Cl पुढे जाणारे दोन प्रोडक्ट तयार होतात एक मेजर मायनर आठवते का बघा पण मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू द Marconi constant काय the negative part of reagents are attached to which carbon atom having less number of hydrogen atom CH3 CHCl आणि हा H कडे जाणार आहे CH2 काय मिळणार तुम्हाला 2 chloropropan किंवा त्याला काय म्हणणार आपण आयसोप्रोपाइल क्लोराइड सिंपल आहे झाले थोडं रीड करा नाही समजलं मला कमेंट्स करा माझा नंबर आहे तुमच्याकडे मला मेसेज करा फोन उचलला नाही गेला तरी मेसेज करा मेसेजवर विचारा मला सर कशी रिॲक्शन आहे बरंच सांगा ठीक आहे हे तुम्ही थोडंसं वाचा हायड्रोकार्बन फ्रॉम अल्किन सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल मध्ये अँटी मार्कोनी कॉम्पोनेंट सुद्धा येतोय तो सुद्धा वाचून घ्या थोडंसं येतं लक्षात सिंपल आता आपण मेन तिसरी रिॲक्शन बघू आपण फॉर्म थर्ड बघू आपण थर्ड बघा थर्ड मध्ये एक्सचेंज ऑफ हॅलोजन महत्वाची रिॲक्शन आहे जेई नीट साठी महत्वाची रिॲक्शन जेई नीट साठी थर्ड नंबर दोन झाले बघा आपल्या एक्सचेंज ऑफ हॅलोजन म्हणजेच काय बघा आता अल्काइल हॅलाइड पासूनच अल्काइल हॅलाइड परत तयार करायचं आता मुलं म्हणा असं कसं काय सर अल्काइल हॅलाइड पासून परत अल्काइल हॅलाइड कसं तयार करणार तर ह्या दोन महत्वाच्या रिॲक्शन्स आहेत तर ती पहिली आपण रिॲक्शन बघू फिंकलस्टेन रिॲक्शन तर काय फिंकलस्टेन मध्ये काय बघा खूप सोपी रिॲक्शन आहे अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड reacts with sodium iodide काय reacts with sodium iodide in presence of काय in presence of acetone solvent in presence of acetone solvent मध्ये रिएक्शन केली अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड reacts with sodium iodide in presence of acetone as a solvent to form a काय मिळते बघा तुम्हाला काय मिळणार बघा खूप सोपी रिएक्शन आहे काय एक्सचेंज ऑफ हॅलोजन एक्सचेंज झाले हा Cl इकडे गेला आयन इकडे आला हा Br इकडे गेला आयन इकडे आला काय झालं R बाय प्रोडक्ट काय केली सांगा NaCl NaBr and this reaction is called as Finkelstein reaction from alkyl chloride and alkyl bromide पासूनच तुम्ही काय मिळालं अल्काइल आयोडाइड मिळालं एक्सचेंज ऑफ हॅलोजन कॉल्ड ॲज अ फिंकलस्टेन रिॲक्शन आणि याच्यामध्ये दुसरी एक रिॲक्शन आहे शॉर्ट्स रिॲक्शन आता ही शॉर्ट्स रिॲक्शन बघा काय महत्त्वाची आतापर्यंत आपण एवढं रिॲक्शन बघितलं अल्काइल फ्लोराइड मी कुठंच तयार केलं नाही मी याच्यात कधीच यूज केला नाही अल्काइल फ्लोराइड मी तयार केला नाही पण ह्या एकाच रिॲक्शन अशी आहे की तुम्हाला एक अल्काइल फ्लोराइड मिळणार आहे खूप सोपी रिॲक्शन आहे अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड आर रिएक्ट्स विथ मेटॅलिक फ्लोराइड AgF कोबाल्ट डायफ्लोराइड AsF3 SbF3 हे जे मेटल फ्लोराइड्स आहेत यांच्याबरोबर रिॲक्शन करा अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड तुम्हाला काय मिळणार आहे अल्काइल फ्लोराइड मिळणार आहे AgF एक्सचेंज ऑफ हॅलोजन एक्सचेंज होणार फ्लोरीन इकडे ना Cl इकडे येणार काय मिळालं RF प्लस AgCl सॉलिड फॉर्म होते AgCl चा व्हाईट कलर प्रेसिपिटेट तयार होणार आहे AgCl काय मिळालं अल्काइल फ्लोराइड this reaction is called as Shorts reaction दोन रिएक्शन बघा एक्सचेंज ऑफ हॅलोजन मध्ये दोन रिएक्शन्स मेनली येतात
कुठल्या कुठल्या दोन येतात बघा. एक येतं फिंगर स्ट्रेन येते आणि एक येते शॉर्ट्स रिॲक्शन. सिंपल आहे. दोन्ही एक्सचेंज ऑफ हॅलोजन. इथं आपलं मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपलं अल्कोहोलचं. इथं आपलं काय संपलेलं आहे? अल्कोहोलचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपलेलं आहे. आपण हॅलो आरिन्सचं आपल्याला मेथड्स ऑफ प्रिपरेशन घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. हॅलो आरिन्स दोनच रिॲक्शन. हॅलो आरिन्स म्हणजे काय? तुम्हाला क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन आणि आयोडोबेन्झिन हे तयार करायचं आहे. क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन आणि आयोडोबेन्झिन तुम्हाला तयार करायचं आहे. दोन रिॲक्शन्स आहेत. एक तुम्ही बघितलेली इलेक्ट्रोफिलिक. मी चौथा पॉईंट टाकतो बघा. चौथा पॉईंट काय आहे बघा आपला? चौथी रिॲक्शन फ्रॉम तुम्हाला हॅलो आरिन्स तयार करायचं आहे. चौथा आहे काय तयार करायचं आहे? हॅलो आरिन्स. आरिन मिळवायचं आहे. आता याच्यामध्ये पण दोन रिॲक्शन्स येतात. एक येतं तुमचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, जी तुम्ही ऑलरेडी एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये झालेली आहे. झाली ना? बघा सिंपल एक एक्झाम्पल देतो तुम्हाला लगेच लक्षात येईल. बेन्झीन reacts with chlorine, electrophilic substitution reaction in presence of anhydrous AlCl3. यादव काय होणार? एक्सचेंज ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन जाणार आणि Cl येणार. काय मिळालं? आता ते बघा Cl plus HCl. काय मिळालं? क्लोरोबेन्झीन. It is a methods of preparation of haloarine. Haloarine करायचं ते खरे आपली झाली 11 मध्ये. अजून एक रिॲक्शन बघा तुम्ही बघितली असेल. डेरिव्हेटिव्ह. हिचे डेरिव्हेटिव्हची सेम रिॲक्शन. हिचेच डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन आहे. काय केलं मी? कोण घेतलं बघा? आठवते का? कोण आहे? टोलिन. कोण आहे? टोलिन. टोलिन reacts with chlorine in presence of same reaction, electrophilic substitution, anhydrous AlCl3. काय होईल सांगा? आता हा जो टोलिन आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे काय मिळणार तुम्हाला? इथे दोन प्रोडक्ट मिळणार, एक मेजर मायनर. पण ते दोन मिळणार बघा. झाले 11 मध्ये CH3 ऑर्थोला एक येणार प्लस आणि एक पुढे येणार एक पॅरा पण येणार. मेजर कोणता? हा मेजर आहे आणि हा मायनर आहे. पॅराला मायनर आहे. हे सगळं आपण 11 मध्ये ऑलरेडी झाले. एरोमॅटिक कंपाऊंड्स प्लस बाय प्रोडक्ट येणार आहे HCl. चॉईस मॉलिक्यूल घ्या इथं रिॲक्शन बॅलन्सिंग साठी. चॉईस HCl बाहेर पाहिजे. ह्या पद्धतीने हे दोन रिॲक्शन ऑलरेडी आपण झालेले 11 मध्ये. ह्या आता न्यू रिॲक्शन राहील. पहिली स्टेप आहे. पहिली रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अ एरोमॅटिक कंपाऊंड. आणि दुसरी एक महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची, जी बोर्ड एक्झाम जेईई नीट सीईटी साठी येते, ही रिॲक्शन आहे तुमची सँडवेअर्स रिॲक्शन. कुठली रिॲक्शन येणार आहे? सँडवेअर रिॲक्शन. सँडवेअर्स रिॲक्शन. सँडवेअर्स रिॲक्शन. आता ही सँडवेअर रिॲक्शन काय आहे? खूप सोपे आहे. सँडवेअर रिॲक्शन कुणाला बनायचं? सँडवेअर्स कुणाला बनायचं? सँडवेअर्स म्हणजे काय बघा की अल्काइल रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन और ब्रोमीन और आयोडीन हॅलोजन. Replacement of diazonium group in an aromatic compound by chlorine, bromine, iodine is called as a sandwich. Simple reaction बघा. आता आपल्याला काय करायचं? aromatic ही aliphatic मध्ये पण होते, पण aliphatic मध्ये त्याची स्टॅबिलिटी कमी असते आणि त्यामुळे aliphatic मध्ये sandwich दाखवली जात नाही. ती येते फक्त aromatic. ठीक आहे? सिंपल आहे. मी काय केलं बघा. स्टार्टिंग प्रोडक्ट माझं काय घेतलं? aniline घेतलं. माझं स्टार्टिंग प्रोडक्ट काय घेतलेलं आहे? aniline घेतलेला आहे. आणि तो aniline मी काय करतोय बघा. aniline मी घेतलेला आहे. aniline आणि तो aniline मी पुन्हा बरोबर रिॲक्ट केलं बघा. सोडियम नायट्राइट आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्शन. NaNO2 HCl. बघा काय करतो मी? NaNO2 कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर मी रिॲक्शन केली. केलं काय मिळणार आहे तुम्हाला? नायट्रस ऍसिड मिळणार आहे. आणि तो नायट्रस ऍसिड पण रिॲक्शन करतो NH2 बरोबर आणि ते फॉर्म ए डायझोनियम क्लोराइड सॉल्ट तयार करतो. डायझोनियम सॉल्ट NCl प्लस असा. हा काय झालं? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार झाला. आता हा जर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार झाला की
that's benzene diazonium chloride are reacts with cuprous chloride Cu2Cl2 cuprous chloride and they form है काय होणार आहे हा Cl रिप्लेस करणार आहे इथला Cl plus N2 बाहेर आणि तुम्हाला काय मिळणार आहे क्लोरोबेन्झीन सिंपल आहे मी बघायचं सांगितलं सॅन्डवेअर कोणाला म्हणायचंय रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन मी मला जर क्लोरीन रिप्लेस करायचं मी काय घेतलं क्युप्रस क्लोराईड घेतलं जर मला ब्रोमोबेन्झीन पाहिजे मी काय केलं क्युप्रस ब्रोमाइड वापरलं Cu2Br2 काय झालं बघा काय होईल सिंपल आहे ब्रोमोबेन्झीन मिळणार Br प्लस N2 बाहेर हा आता मला काय करणार बघा सर किती सोपं आहे मला आयोडोबेन्झीन पाहिजे मी काय करणार आहे Cu2I2 वापरणार म्हणा असं होत नाही तर बघा लक्षात ठेवा हे नाही होत क्युप्रस आयोडाईड नाही तयार होत तुम्हाला जर आयोडीन तयार करायचं असेल तर तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सिम्पली रिएक्ट्स विथ Ki करा काय होईल तुमचं बघा सिंपल आहे तुम्हाला काय मिळणार आहे आयोडोबेन्झीन मिळाला प्लस N2 बाहेर पडणार आहे प्लस हा K आणि तो Cl आहे प्लस KCl प्लस बघा आयोडोबेन्झीन मिळाला ब्रोमोबेन्झीन मिळाला क्लोरोबेन्झीन मिळाला सिंपल नेम रिएक्शन तुम्हाला नीट जे साठी येणार आहे नेम रिएक्शन्स अशा 34 ते 35 नेम रिएक्शन मी नंतर परत घेणार आहे नेम रिएक्शन्स त्यात तुम्ही ते बघा नीटच्या मुलांसाठी मी ते लेक्चर्स घेणार आहे त्यावेळी तुम्ही ते बघा काय aniline reacts with sodium nitrate and HCl concentrated HCl काय मिळणार आहे तुम्हाला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळणार That's benzene diazonium chloride reacts with cuprous chloride, reacts with cuprous bromide or Ki to form a corresponding chlorobenzene, bromobenzene आणि iodobenzene. सिंपल आहे बघा ह्या व्हिडिओज मध्ये आपण काय केलेलं आहे फक्त आपलं ह्या चॅप्टरच्या आपण 5-6 व्हिडिओज तयार होतात कारण चॅप्टर खूप मोठा आहे सगळं एका लेक्चर मध्ये घेतलं तर थोडंसं तुमचं कन्फ्युजन होईल तर आजच्या व्हिडिओज मध्ये आपण फक्त काय करू मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघू मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण बघा 4 मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितले पहिले तर फ्रॉम अल्कोहोल मध्ये पण आपण परत 3 रिएक्शन्स बघितलेले आहेत रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड रिएक्शन विथ थायनोइल क्लोराइड नंतर आपण हायड्रोकार्बन तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे 11वीच्या पुस्तकामध्ये हायड्रोकार्बन्स पण तुम्ही अल्केन आणि अल्कीन मध्ये अल्काइल हॅलाइड तयार करायचा आहे तिथे तुम्ही जाऊन वाचा ते ठीक आहे नंतर आपण तिसरे बघितले एक्सचेंज ऑफ हॅलोजन मध्ये आपले 2 रिएक्शन्स आपण महत्त्वाच्या बघितल्या एक फिंकलस्टीन आणि एक स्वार्ट्स रिएक्शन त्या सुद्धा रिएक्शन नेम रिएक्शन्स आहेत नेम रिएक्शन मध्ये येतात त्या एक्सचेंज ऑफ हॅलोजन RCl RBr पासून तुम्ही अल्काइल आयोडाइड हा अजून एक त्याच्यामध्ये की फिंकलस्टीन रिएक्शन मध्ये फक्त आणि फक्त काय मिळणार आहे अल्काइल आयोडाइडच मिळणार बाकीचं मिळत नाही आणि सॉल्ट्स रिएक्शन मध्ये काय मिळत आहे फक्त आणि फक्त अल्काइल फ्लोराइड्स मिळणार आहे येत आहे अल्काइल क्लोराइड अल्काइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सिल्वर फ्लोराइड म्हणजे मेटल फ्लोराइड्स म्हणून आपण मेटल फ्लोराइड बरोबर रिएक्शन होते आणि अल्काइल फ्लोराइड्स मिळणार आहे नंतर आपण हॅलोअरिन्स शेवट म्हणजे आता एकत्र आहे हॅलोअरिन्स पण बघितलं हॅलोअरिन्स मध्ये फक्त 2च रिएक्शन्स आहेत हॅलोअरिन मध्ये ही जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ती 11वी मध्ये झाली आपली एरोमॅटिक कंपाऊंड बघा तुम्ही एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये शेवटी बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे त्याच्यामध्ये आपण ही रिएक्शन बघितली क्लोरोबेन्झीनची आणि मी आता त्याचा डेरिव्हेटिव्ह का ही पण ऑलरेडी 11वी मध्ये झालेली आहे टोलीची रिएक्शन तर आपण बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा आपण काय केलेलं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केलेले इथं 2 प्रोडक्ट तयार झाले कारण हा जो टोलिन आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे म्हणून 2 प्रोडक्ट तयार होतात एक ऑर्थोवाला आणि एक पॅरावाला मेजर पॅरावाला ऑर्थो आणि हा मायनर वाला ठीक आहे हे का मेजर आणि मायनर आहे आपण डिटेल मध्ये बघणार आहे ह्याच चॅप्टर मध्ये शेवटी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्यावेळी आपण बघणार ठीक आहे नंतर सँडमेयर्स रिएक्शन आता आपण बघितलेली अशा प्रकारे इथं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स आणि हॅलोअरिन्स हे आपण इथं कंप्लीट केलेले आहे आजच्या टॉपिकमध्ये कसं वाटतं व्हिडिओ छान आहे ठीक आहे असंच करत चला अभ्यास आणि रोज आपण एक व्हिडिओज अपलोड करणार आहे रोज मी एक पॉईंट घेणार आहे उद्याच्या त्याच्यामध्ये मी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज घेणार आहे त्याच्यानंतर SN1 SN2 खूप मोठा पार्ट आहे JEE नीटसाठी E1 E2 इलिमिनेशन रिएक्शन्स आहेत त्याचे भरपूर एक्झाम्पल्स मी घेणार आहे त्यामुळं थोडंसं तुम्ही काय करा रोज वाचा
इथे लक्षात PDF डाउनलोड करून घ्या तुम्ही आणि ते बघा बुक्स कसं आहे. आणि जो लॉकडाऊनचा पिरियड आहे तो आपण चांगल्या कामासाठी वापरतोय. आपला अभ्यास खूप झाला पाहिजे ह्या पिरियडमध्ये. आणि पुन्हा रे घरी निवांत आहे तुम्ही, काही नाही जेवायचं खावायचं चांगलं बसतं अभ्यास करायचा 10-12 तास. ठीक आहे, मी सुद्धा करतोय, तुम्ही पण केला पाहिजे. तर आपल्याला काय होणार आहे की जे लॉकडाऊन उघडल्यानंतर जो वेळ मिळेल तो त्यामध्ये आपण जास्त अभ्यास करू चांगला करू.